चे जास्त वेळ न घेता ऍडव्होकेट किंकर मॅडम यांना विनंती करते की या सत्राची सुरुवात करावी. धन्यवाद. ऍडव्होकेट किंकर मॅडम, अप टू यू. Thank you. Thank you, Pratibha, Sagar, and Shalini. So now let us start. See, today my intention is to cover not the text of the Contract Act, but let us see how the Contract Act is applicable when we are actually using the contract documents in the practice. So I think that will be practical approach will be comfortable for all of us, because when I joined the bar, I found that the theory and the practice, there is a lot of difference. So small things, first I will introduce you. So when you are drafting a contract agreement or you are filing any suit on behalf of the contract document, so how you can judge that document or how you can draft that agreement, that subject to today we will cover it. So when you are drafting the document or you are going to file any suit with respect to the contract, first you have to see date of the contract, what is written on the document. Sometimes what happens ना, the पक्षकार साइन करतात तिथे तारीख वेगळीच लिहिलेली असते. तुम्ही डॉक्युमेंट वकिलांच्या ऑफिसमध्ये घेऊन जाते ती तारीख वेगळीच असते. मग खाली काही ठिकाणी लिहिलेले का पैसे आज दिनांक टिंब रोजी दिले, तिथे एक वेगळीच तारीख येते. काही वेळेला काय होतं, मग हे डॉक्युमेंट नक्की केव्हा झालं, मग हे डॉक्युमेंट बरोबर आहे का नाही, हा इश्यू येतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट बघता किंवा कोर्टात त्या डॉक्युमेंटवर तुम्हाला दावा करायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी बघायला पाहिजेत की तिन्ही गोष्टीत कन्सिस्टन्सी आहे का. आणि समजा नसेल तर मग त्याचं तुम्हाला दावा करत असताना एक्सप्लेनेशन दिलेलं जास्त चांगलं. किंवा तुम्ही जर दावा डिफेंड करणार असाल तर तुम्हाला हे दिसतंय की ही तारीख वेगळी, ती तारीख वेगळी, ती तारीख वेगळी, हा तुम्ही डिफेन्स घेऊ शकता. सो तारीख काय आहे हे तुम्हाला डॉक्युमेंट एक्झामिन करताना बघण्याची जरूर आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग कसा येतो की आता पार्टीज कोण कोण आहेत त्या कॉन्ट्रॅक्टला. तुमच्याकडे एखादं कॉन्ट्रॅक्ट दावा करण्यासाठी आलं तर तुम्हाला बघायला पाहिजे की त्याच्यात पार्टीज कोण आहेत. आता समजा त्याच्या दाव्यामध्ये लिहिलेलं असेल की एक्स पर्सन थ्रू पॉवर ऑफ अटर्नी होल्डर. आता जर पॉवर ऑफ अटर्नी होल्डर लिहिलेलं असेल तर मग ती पॉवर ऑफ अटर्नी आहे का ती तुम्हाला एक्झामिन करायला पाहिजे. त्या पॉवर ऑफ अटर्नी मध्ये किती पॉवर्स दिले आहेत आणि दाव्यामध्ये तुम्हाला काय पॉवर्स लिहायचे आहेत किंवा तुम्ही डिफेंड करताय तर पॉवर ऑफ अटर्नी मध्ये काय लिहिले आणि दाव्यात काय लिहिले, म्हणजे दाव्यात लिहिले त्याची पॉवर ऑफ अटर्नी आहे का नाही हे तुम्हाला बघायला लागेल. आता दुसरं की पॉवर ऑफ अटर्नी झालं, दुसरं लिगल पर्सन आपण बघतो काही वेळेला. आता सोसायटीच्या वतीने दावा आलाय, मग सोसायटीच्या वतीने दावा आलाय किंवा आपण दावा करायचा, दोन्ही गोष्टी तुम्हाला काय बघायला पाहिजे की सोसायटी लिगल पर्सन आहे, मग त्यांचं रिझोल्युशन आहे का, मग जनरल बॉडीचं रिझोल्युशन आहे का, मॅनेजिंग कमिटीचं रिझोल्युशन आहे का. रिझोल्युशन मध्ये तुम्हाला काय पॉवर्स दिले आहेत ते तुम्हाला चेक करता येईल. तशाप्रमाणे तुम्हाला दाव्यात लिहिता येईल, तशाप्रमाणे तुम्हाला डिफेंड करता येईल. किंवा तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट बनवत असाल तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये हे कंटेंट घालता येतील. आता हे झालं दाव्याची एक पार्टी, अग्रीमेंटची एक पार्टी. दुसऱ्या पार्टीच्या बाबतीत हे झालं. आता समजा सोसायटी नसेल आणि कंपनी असेल तर कंपनी असेल तर तुम्हाला काय लागतं, रिझोल्युशन लागतं बघायला. मग तुम्ही रिझोल्युशन बघायचं की ते रिझोल्युशन कोणी केले, बोर्ड ऑफ डायरेक्टरनी केले का, मग त्याची ट्रू कॉपी आहे का तुमच्याकडे, त्या रिझोल्युशन मध्ये काय ऑथॉरिटी, त्यांना काय पॉवर्स दिले आहेत, दाव्यामध्ये काय पॉवर्स द्यायचे आहेत तुम्हाला, किंवा डिफेंड करताना काय पॉवर्स घ्यायचे आहेत, किंवा अग्रीमेंट मध्ये काय पाहिजे, ह्या सगळ्यांचं तुम्हाला एक्झामिनेशन करायला पाहिजे. सो पहिलं तारीख. दुसरं काय आलं की तुमच्या दाव्यामध्ये दावा किंवा करार कोणी केलाय आणि करार केलेल्या माणसाला ऑथॉरिटी आहे का नाही. आता समजा तुम्ही सोसायटीची वतीने दावा करताय किंवा सोसायटीच्या बाजूने करार करताय, मग ती जे रिझोल्युशन आहे, तुम्ही दुसरी पार्टी असाल तर ते रिझोल्युशन आहे का, तुमच्या डॉक्युमेंटला रिझोल्युशन जोडलं पाहिजे. हॅलो. अच्छा. त्याच्यानंतर तुम्हाला ते रिझोल्युशन डॉक्युमेंटला जोडलं पाहिजे, रिझोल्युशन दाव्याला जोडलं पाहिजे. सो ही तुम्हाला पार्टी बद्दल झाली. आता समजा बऱ्याच वेळेला तुम्ही ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट प्रमाणे आपल्याला करारनामा, एखादा सेल डीड, अग्रीमेंट असेल, भाडेपट्टा असेल, लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट असेल, हे तुमच्या समोर येत आहे. आता हे समोर आल्यानंतर ह्या डॉक्युमेंटचं ऑब्जेक्ट काय आहे, इमोवेबल प्रॉपर्टी. मग इमोवेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत तुमचं डिस्क्रिप्शन यायला पाहिजे. मग डिस्क्रिप्शन मध्ये काय काय तुम्हाला बघायला पाहिजे, जिल्ह्याचं नाव यायला पाहिजे, तालुक्याचं नाव यायला पाहिजे, गावाचं नाव यायला पाहिजे, आणि लोकल ऑथॉरिटी म्हणजे कॉर्पोरेशन आहे का, की तिथे तुमचं ग्रामपंचायत आहे का, पंचायत समिती आहे,
का नगरपालिका आहे, ह्याचं वर्णन यायला पाहिजे. मग प्रॉपर्टीचं नंबर, त्याची असेसमेंट काय आहे आणि त्याचे संपूर्ण चतुर्सीमा बरोबर आहेत का. जर दाव्यामध्ये त्याच्याप्रमाणे तुमच्या चतुर्सीमा नसतील बरोबर, तुम्ही एक्झिक्युशनला गेला की तुम्हाला प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे परत करारनामा करत असताना आपण कशाचा करारनामा करतोय, त्याचं वर्णन बरोबर आहे की नाही हे तुम्हाला बघायला पाहिजे. आता हे झालं ऑब्जेक्ट. तर तुमच्याकडे कुठलाही दावा डिफेंड करताना, दावा तयार करत असताना तुम्हाला ते करारनामा वाचला पाहिजे. मग त्या करारनाम्यातला विषय काय आहे, तो विषय कायदेशीर आहे का, त्याच्यामध्ये जे दिलेलं कन्सिडरेशन आहे ते कायदेशीर आहे का इलिगल कन्सिडरेशन आहे. की मग असं असेल तर कन्सिडरेशन वरून पण तुम्ही दावा एखादा डिफेंड करू शकता. किंवा तुम्हाला जर कन्सिडरेशन दिलं नाही असं तुमच्या डॉक्युमेंटमध्ये दिसत असेल आणि जर त्याच्यात असा शब्द वापरला असेल, ऑर कन्सिडरेशन ॲग्रीड गिव्हन ऑर टू बी गिव्हन. सो म्हणजे कन्सिडरेशनच्या डेफिनेशन मध्ये काय आहे की तुम्ही कन्सिडरेशन दिले किंवा यू हॅव ॲग्रीड, म्हणजे तुम्ही कबूल केले की मी हे देऊ. जर कबूल केलं असेल मी हे देईन, तरी सुद्धा तुम्हाला त्या करारनाम्याप्रमाणे दावा करता येतो. सो तुम्हाला करारनाम्यामध्ये लिहिताना कन्सिडरेशन हे व्यवस्थित लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर कन्सिडरेशन किती लोकांना देणार, कसं देणार, मग डिमांड ड्राफ्टने दिले, चेकने दिले, आरटीजीएसने दिले, ह्याच्या सगळे डिटेल्स यायला पाहिजे. तुम्ही एकूण ठरलेली रक्कम, तुम्ही देणारी रक्कम, ह्याच्यात कुठे तफावत आहे का ते तुम्हाला बघायला पाहिजे. पैसे देणारा कोण आहे, पैसे घेणारा कोण आहे हे बघायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडरेशनच्या बाबतीत बघायला लागते. आता ते कन्सिडरेशनची लिगॅलिटी किती आहे, त्याची लिगॅलिटी चेक करून मग तुम्हाला त्या बऱ्याच वेळा कसं होतं, 2 नंबरचे पैसे दिले, 1 नंबरचे पैसे दिले, 2 नंबरच्या पैशाचं कसं तुम्ही कव्हर करणार, महापरत हिशोब करा. मग असं 2 नंबरचे काही तुम्हाला तुमची अमाऊंट सिक्युअर करायची असेल तर मग आपण काय करतो, मग आम्ही काय करतो हे करताना टर्मिनेशनच्या क्लॉजवर जातो. मग टर्मिनेशनच्या क्लॉजमध्ये ते जे काही पैसे दिलेले असतील ते कसे कव्हर करायचे, मग तिथे विचारू. त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात की खर्च झालेला असतो पण जो लिहिता येत नाही, मग तो कसा लिहायचा, मग तो टर्मिनेशनच्या क्लॉजमध्ये लिहायचा. सो कन्सिडरेशन लिहिताना हा सगळा आस्पेक्ट तुम्हाला पूर्ण करायला पाहिजे. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट मी माझ्या बरेच वेळेला लक्षात आलं की कन्सेंट आणि फ्री कन्सेंट हे दोन एकत्र जरी वाटत असले तरी तुम्हाला पहिलं कन्सेंट हा टर्म समजायला पाहिजे, नंतर फ्री कन्सेंट येते. आणि खूप वेळेला मी पाहिलं की कन्सेंटचा कन्सेप्टच क्लिअर होत नाही. तर कन्सेंटच्या डेफिनेशन मध्ये काय म्हटलंय, व्हेन 2 or more पर्सन अग्रीज सेम थिंग इन सेम सेन्स. सो आता सेम थिंग म्हणजे काय, सेम थिंगचं उदाहरण सिंपल गोष्ट आहे की माझ्यासमोर 2 फोन मी ठेवले होते, एक आयफोन आहे, एक जुना फोन आहे. माझ्यासमोर बसलेले मी माझ्या ज्युनियरला म्हटलं मी हा माझा फोन 10,000ला विकणार, तू घेतोस का. त्याला वाटतं मी आयफोन विकते, मी तर जुना फोन विकत असते. तो हो म्हणतो, मी हो म्हणते. मग प्रश्न येतो की अरे काय नक्की ठरलं होतं. तर इथे दोघांच्या डोक्यामध्ये सेम थिंग नाहीये. सो तुम्हाला अग्रीमेंट जज करताना कन्सेंट काय आहे, मग सेम थिंग आहे का, ऑब्जेक्ट सेम आहे का. आता दुसरं येतं सेन्स. सेन्सला तुम्ही कसं उदाहरण घेता की समजा मला कोणीतरी मी सांगितलं की मी माझ्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी करून दे, मी तुला पॉवर ऑफ अटर्नी देतो. पॉवर ऑफ अटर्नी होल्डरला मी माझ्या विश्वासातला माणूस असेल त्याला मी पॉवर ऑफ अटर्नी तयार करायला सांगितली, त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी तयार केली, ती पॉवर ऑफ अटर्नीवर मी सही केली. नंतर लक्षात आलं की ते गिफ्ट डीड आहे. मग आता इथे प्रश्न सेन्सचा येतो की मी जेव्हा डॉक्युमेंट करते, सही करते, तेव्हा माझ्या डोक्यात काय आहे की मी हे प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटर्नी देते. समोरच्या माणसांनी लबाडीने त्याच्यात गिफ्ट लिहिलं असेल तर त्या डॉक्युमेंटचं इंटेन्शन काय झालेलं आहे, गिफ्ट. माझ्या काय डोक्यात आहे, पॉवर ऑफ अटर्नी. असे आपल्याला डिस्प्युट्स खूप येतात की जिथे सेम सेन्स हा कन्सेप्ट येत नाही. मग तुम्ही काय खाली लिहिता की ही फ्री कन्सेंट नाहीये. पण फ्री कन्सेंट का नाहीये, तर बिकॉज कन्सेंट घेतानाच सेन्स वेगळा होता. माझ्या डोक्यात एक विषय होता, माझ्या डोक्यात एक हे होतं की मी ह्या रिझनसाठी देते, आणि मग नंतर माझ्या लक्षात येतं की हे काहीतरी तिसरंच लिहिलेलं आहे. तर म्हणून ह्याच्यामुळे तुम्हाला कन्सेंट समजून घ्या. मग कन्सेंट समजल्यानंतर आपण फ्री कन्सेंट करूया. आता फ्री कन्सेंट वरच तुम्हाला असेल तर आपण हे मी करारनामा करताना तुम्हाला त्याच्या बाबतीत खूप काही लिहायची गरज नाहीये की दोघं येतात, आपल्या समोर सह्या करतात, नोटरी समोर सह्या करतात, पैशाचं देणं घेणं होतं. ते करारनामा लिहिण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याच्यानंतर हा विषय गेला कोर्टात. मग कोर्टात गेला तर काय होतं, ते म्हणतो की हा माझी कन्सेंट फ्री नाही. आता तुम्हाला जर डिफेन्स घ्यायचं असेल की तुमची कन्सेंट फ्री नाहीये आणि म्हणून तुम्ही दावा करताय तो करारनामा चॅलेंज करताय,
मग आता ह्याच्यात तुम्हाला फ्री कन्सेंट नाहीये तुमची असं म्हणायचं असेल तर तुम्ही कुठल्या कुठल्या ग्राउंडवर म्हणू शकता की फ्री कन्सेंट नाहीये? एक तुम्हाला कोअर्शन आहे, दुसरं आहे अंडू इन्फ्लुएन्स, तिसरं आहे फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन आणि मिस्टेक इज कपल्ड विथ द कन्सेंट. आता ह्या 4 प्रमाणे जर तुम्हाला करायचं तुमचं ड्राफ्टिंग असेल किंवा तुमचं तुम्हाला प्लिडिंग्स असतील तर मग तुम्हाला किती केअरफुली करायला पाहिजे ते सगळं. तर तुमचं म्हणणं असेल की तुम्हाला धाक दाखवून भीती दाखवून करून घेतली, तर मग तुम्ही डॉक्युमेंट केलं, तुम्हाला डॉक्युमेंटचं नॉलेज झालं आणि तुम्ही किती दिवसांनी दावा करता, मग त्याच्यात खूप मोठी गॅप आहे का? मग असेल तर ती तुम्ही कशी एक्सप्लेन करणार? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरुवातीपासून विचारात घ्यायला लागतात. असं एकदम मग एव्हिडन्सला मॅटर गेले की आपल्या अरे हे राहिलं ते राहिलं असं नाही व्हायला पाहिजे. मग तुम्ही विचार करायला पाहिजे की जर मी हा डिफेन्स घेणार आहे कोर्शनचा तर मग त्यासाठी मी काय काय फॅक्ट सांगायला पाहिजे त्याचा तुम्हाला विचार करायला. म्हणजे इतका डिले झाला तर हा ह्याच्यामुळे डिले झाला. मग कोअर्शन मध्ये अजून काही तुमच्याकडे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असेल का? मग त्या सगळ्या फॅक्ट्स गोळा करून तुम्हाला त्या दाव्यामध्ये लिहायला लागतात. तर समजा तुम्हाला अंडू इन्फ्लुएन्सचे पण आपल्याकडे आपण बघतो की बऱ्याच ह्याच्यामध्ये अंडू इन्फ्लुएन्सनी कन्सेंट घेतली असं म्हणतात की रिलेशन्स आहेत चांगली आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला परत काय बघायला पाहिजे की अंडू इन्फ्लुएन्स म्हणजे काय? अशी ती 2 रिलेशन्स आहेत का की ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की अंडू इन्फ्लुएन्स आहे. आता अंडू इन्फ्लुएन्सला आपल्याकडे त्यांनी वेगळ्या वेगळ्या 6 रिलेशनशिप दिलीत. त्या रिलेशनशिप मध्येच आपण म्हणू शकतो की एक वन पार्टी इज इन अ पोझिशन टू डॉमिनेट अदर पार्टी. आता ह्या रिलेशन्स मध्ये कुठे येतं? ह्या रिलेशन्स मध्ये क्लायंट ऍडव्होकेट येऊ शकतो, डॉक्टर पेशंट येऊ शकतो, एम्प्लॉयर एम्प्लॉई येऊ शकतो आणि सन डॉटर आणि पेरेंट्स येऊ शकतात. मग आता ह्या सगळ्या प्रकरणात तुमची रिलेशन्स कशी आहेत, त्या दोघांची रिलेशन्स कशी आहेत, कुठल्या सर्कमस्टन्सेस मध्ये तुम्ही असं म्हणू शकता की नाही बाबा हा अंडू इन्फ्लुएन्स आला गेलेला आहे आणि त्या अंडू इन्फ्लुएन्स किती एक्सटेंट पर्यंत आहे त्याला तुम्ही अपोज करू शकत होता का? हा विचार करून तुमचा ड्राफ्ट व्हायला पाहिजे. मग तुम्ही जर आता तेच अपोज करायची तुम्हाला वेळ आली तर मग ह्या सर्कमस्टन्सेस मध्ये तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी घालायला लागतील की ह्या काळामध्ये त्या बाई इतक्या लोकांना भेटल्या, ह्या प्रोग्रामला गेल्या, आजारी नव्हत्या, ह्या नव्हत्या, ते नव्हतं, ते सगळे सर्कमस्टन्सेस तुम्ही घालू शकता. म्हणजे मग आता तुम्हाला हा कोर्शन आला अंडू इन्फ्लुएन्स. दुसरं फ्रॉड, जनरली फ्रॉड तर सहज सगळ्या ह्याच्यात फ्रॉडचं डिफेन्स असतो. हे डॉक्युमेंट फ्रॉडिलेंटली केले आणि आम्हाला फसवून केले. आता फ्रॉड जर तो तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला फ्रॉड प्रमाणे प्लिडिंग करायची असतील तर तुम्हाला मी सांगेन की आता जर आपण फ्रॉड वर मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगत बसते तर एक लेक्चर फ्रॉडला कमी पडेल. पण मग तुम्ही मी तुम्हाला काय सल्ला देईन की तुम्ही फ्रॉडची डेफिनेशन वाचा, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधली वाचा आणि त्याच्याप्रमाणे मग तुमची प्लिडिंग द्यायला पाहिजे की ह्या कारणाने फ्रॉड झाला आणि कसा कसा झाला. मग ते फ्रॉड झाल्यानंतर तुम्हाला डिफेन्स घ्यायचा असेल किंवा तुम्हाला प्लिडिंग मध्ये सुद्धा म्हणायला पाहिजे की ही गोष्ट मला नॉलेज झाल्यानंतर इतके दिवस उशीर दावा का दाखल केला. ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला लागतं. मग ते एक्सप्लेनेशन द्यायला लागणार आहे आपल्याला हे डोक्यात धरूनच मग तुम्ही प्लिडिंग करायला पाहिजे. सो ऑल दीज थिंग्स शुड बी कन्सिडर व्हेन यू आर ड्राफ्टिंग अ प्लेंट. तो प्लेंट ड्राफ्ट करताना मग तुम्हाला हा कन्सेंटचा इश्यू झाला. आता तिसरं ऑब्जेक्ट ऑफ द डॉक्युमेंट मी सांगितलं, नंतर आहे कन्सिडरेशनचा पार्ट झाला. तर सो डॉक्युमेंट जज करताना तुम्हाला हे सगळे बघायला पाहिजे. आता दुसऱ्या डॉक्युमेंटला विटनेस आहेत का? मग विटनेस असले तर विटनेसचे सह्या आहेत का? मग विटनेसचं नाव, पत्ता, विटनेस ट्रेसेबल आहे का? काही वेळेला काय करतात आपण रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जातो, विटनेस नसतो, लक्षात येत नाही विटनेस राहिला, मग तिथलेच कोणाला तरी पकडतो, त्याला काहीतरी 100-200 रुपये देऊन तो त्या विटनेस डॉक्युमेंटवर सही करतो, नंतर तो सापडतच नाही. मग सापडत नाही म्हणून आपण पहिल्यांदाच काळजी घ्यायची की आपण कोणाला विटनेस बोलू घेणार आहे साक्षीदार. तो साक्षीदार आपल्या माहितीतला आहे का? तो पक्षकाराच्या माहितीतला आहे का? तो पक्षकाराला नंतर मदत करणार आहे का? या परत तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. ते केल्याशिवाय तुम्हाला मग अग्रीमेंट करताना काय म्हणजे तुमचं विटनेस कोण आहे आणि तो खात्रीने तुम्हाला मदत करणार आहे का तुमच्या पक्षकाराला, हे तुम्हाला बघायला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, स्टॅम्प जुन्या दाव्यांवर 100% स्टॅम्प तिसऱ्याच माणसाच्या नावाने विकत घेतला जातो. आणखी करार करणारा माणूस दुसराच असतो. आता ते होत नाही, पण पूर्वीच्या दाव्यांमध्ये नेहमी व्हायचं. तर तुम्हाला बघायला पाहिजे की स्टॅम्प कोणाच्या नावाचा घेतलाय, स्टॅम्प किती तारखेला घेतलाय आणि मग त्या स्टॅम्पवर डॉक्युमेंट झाले. हे डॉक्युमेंट स्टॅम्प प्रमाणे म्हणजे ज्याप्रमाणे स्टॅम्प ऍक्ट प्रमाणे जेवढं स्टॅम्प लागतो तेवढं त्या डॉक्युमेंटला स्टॅम्प आहे का?
ते तुम्हाला जज करायला लागेल. आणि तुम्ही डॉक्युमेंट करणार असाल तर त्या डॉक्युमेंटवर बरोबर स्टॅम्प लावलंय की नाही हे पण बघायची तुमची जबाबदारी आहे. आता तुम्हाला रिमूव्हल प्रॉपर्टीची सोडली तर बाकी सगळे करारनामे तुम्हाला रजिस्टर करायची गरज नसते. तुम्ही डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनला गेलात तर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आता मार्केट व्हॅल्यू प्रमाणे पहिलं ते डॉक्युमेंट अप्रूव्ह केल्याशिवाय रजिस्टर होत नाही. त्यामुळे आताच्या ह्याच्यात तुम्हाला स्टॅम्प ड्युटी कमी भरली जास्त भरली हा इश्यू फार येत नाही इमोबल प्रॉपर्टीच्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटला. पण अदरवाईज बाकीची जी डॉक्युमेंट्स असतात त्या बाबतीत तुम्हाला किती त्याच्यावर भरला पाहिजे स्टॅम्प हे तुम्हाला बघायला पाहिजे. आणि मग तो स्टॅम्प बरोबर आहे की नाही हे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर काही वेळेला कसं होतं नोटरीकडे जातात. ते आपण डॉक्युमेंट म्हणतो की नोटराईज करा. मग नोटराईज केल्यानंतर नोटरीच्या सह्या नोटरीचे शिक्के सगळं तुम्हाला डॉक्युमेंट प्रमाणे दावा करताना चेक करायला पाहिजे. मध्ये आमच्या समोर एक डॉक्युमेंट आलं डिफेंड करताना की त्या नोटरीच्या डॉक्युमेंटवरची सही तारीख आणि त्याच्या नंतरची तारीख अग्रीमेंटवर लिहिलेली होती. मग अशी तर चूक तुमच्या हातून होणार नाही ना हे तुम्हाला बघायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर हा झाला तुमचा फक्त करारनाम्याचा एक भाग. म्हणजे आपण ह्याच्यात कुठला सेक्शन कव्हर केला तर सेक्शन 10 सेक्शन 11 काय म्हणतो की कुठली कुठली डॉक्युमेंट्स एन्फोर्सेबल आहेत. आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट येतो की आपण बहुतेक दाव्यांमध्ये नेहमी लिहितो की डिक्लेरेशन मागतो की हा करारनामा आहे हा व्हाईट डिक्लेअर करावा. आता व्हाईट डिक्लेअर करावं जर आपण असं म्हणणार असू तर मग व्हाईट डिक्लेअर करताना आपण कुठली डॉक्युमेंट्स व्हाईट आहेत. व्हाईट डॉक्युमेंट्स कुठली तर जे विच आर नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ एवढीच डॉक्युमेंट व्हाईट आहेत. आणि जनरल तुम्ही बऱ्याच दाव्यांमध्ये प्लेडिंग असतात व्हाईट इनलिगल ॲबिनिशो सगळे डिक्लेरेशन नल अँड व्हाईट सगळे शब्द वापरले सगळ्या टर्म्स वापरलेले असतात. पण केअरफुली पहा ना कुठली टर्म तुम्हाला तुमच्या सर्कमस्टन्सेसमध्ये तुमच्या फॅक्टला सिच्युएशनला ऍप्लिकेबल आहे. आता जर व्हाईट डॉक्युमेंट असेल तुम्हाला म्हणायचं असेल की हे व्हाईट आहे म्हणून हे डिक्लेरेशन द्या की व्हाईट आहे तर व्हाईट डॉक्युमेंटची तुम्हाला मग डेफिनेशन बघायला पाहिजे. डेफिनेशन काय म्हणते नॉट एन्फोर्सेबल इन लॉ. मग नॉट एन्फोर्सेबल इन लॉ मध्ये काय काय येऊ शकतं. आता म्हणायचं पार्टी इनकॉम्पिटंट पार्टी मी तुम्हाला मग असे म्हटलं तसं की आता मायनर आहे मग थ्रू गार्डियन केले का त्याच्यानंतर मायनरला मग मायनरला नेक्स्ट प्रिंट म्हणून मग तुम्हाला जर मायनरचा दावा करतो तो नेक्स्ट प्रिंट करायला लागेल. मग रिझोल्युशन्स आहेत का त्याच्यानंतर मग कन्सिडरेशनचा पार्ट मी तुम्हाला आता बघितलं तसं. आणि त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट्स कॉन्ट्रॅक्ट ऍक्टनीच डिक्लेअर केली की ते व्हाईट आहे. त्याच्यात तर तुमचं डॉक्युमेंट बसत नाहीये ना किंवा तुम्हाला त्याच्यात बसवायचंय का तर मग प्लेनिंग करताना तुम्हाला ती गोष्ट कळेल की व्हाईट डॉक्युमेंट म्हणजे काय. मग तुम्हाला पूर्ण व्हाईट डॉक्युमेंटची हिस्ट्री बघा म्हणजे त्या कुठली कुठली डॉक्युमेंट्स व्हाईट आहेत ते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे चेक करून मग तुम्हाला तुमचं ड्राफ्ट पूर्ण करता येईल कशाचा करारनाम्याचा किंवा तुम्हाला तुमचे प्लेडिंग कम्प्लीट करता येतील किंवा तसं तुम्हाला डिफेन्स घेता येईल. आता आपण काही वेळेला काय म्हणतो की व्हॅलिड डॉक्युमेंट आहे. आता व्हॅलिड डॉक्युमेंट्स आपण प्लीडिंग करणार असो किंवा आपण जो करारनामा आता केलेला आहे की तो कोर्टामध्ये टिकला पाहिजे. मग ते कोर्टामध्ये टिकला पाहिजे तर मग आपले डॉक्युमेंट व्हॅलिड व्हायला पाहिजे. मग व्हॅलिड व्हायला काय पाहिजे तर आपण आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींची चर्चा केली त्या सगळ्या कंप्लाय झाल्या तर तुमचं डॉक्युमेंट व्हॅलिड होईल. सो मग तुम्ही एखादा करारनामा करत असताना ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. तारखा सगळ्या ठिकाणी बरोबर आली आहेत का एज बरोबर आलीत का नावं बरोबर आलीत का रेसिडेन्शियल ऍड्रेस बरोबर आहेत का. परत त्याच्यानंतर मधली जे आपण छोटी छोटी डिक्लेरेशन देतो किंवा काही प्रिअम्बल मध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहितो मग त्या बरोबर आहेत का. काही वेळेला जेव्हा आपण इमोबल प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स करतो तेव्हा समोरचा माणूस नंतर तुम्हाला मदत करेल जर डॉक्युमेंट मध्ये चूक झाली असेल तर ते अवघड होतं. मग एकदा पैसे मिळाले पूर्ण की कोणी तुम्हाला मदत करत नसतं हे तुम्हाला डोक्यात ठेवायला लागेल. मग काय होईल तुमचं डॉक्युमेंट करतानाच तुम्हाला इतकी काळजी घ्यायला पाहिजे की फुल प्रूफ कोर्टात गेले तरी हे डॉक्युमेंट कुठल्याही प्रकारे चॅलेंज व्हायला नाही पाहिजे. मग त्याप्रमाणे हे आता मी जे तुम्हाला सांगितलं की व्हॅलिड डॉक्युमेंट व्हॅलिड अग्रीमेंट व्हॅलिड कॉन्ट्रॅक्टच्या डेफिनेशन प्रमाणे विच इज एन्फोर्सेबल बाय लॉ. आता त्यात सगळ्या आपल्या गोष्टी बरोबर आल्या आहेत का. मग प्रत्येक काही वेळेला काय होतं प्रत्येक पानांवर सहीच घेत नाहीत. खूप डॉक्युमेंट मी अशी बघितली शेवटच्या पानावरच आपण सह्या घेतो नोटरी पण शेवटच्या पानावर सह्या करतो नोटरीचे शिक्के असतात पण मधल्या पानांवर सह्याच नसतात. मग सह्या नसल्या तर मधलं पान मग ते लोक डिनाय करतात की आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. मग कोऱ्या कागदावर तुम्ही केलेले डॉक्युमेंट कोर्टामध्ये चॅलेंज व्हायला गेले आणि तिथं म्हणलं की अरे हे डॉक्युमेंटचे फक्त शेवटच्या पानावर सह्या केल्यात मग तुम्ही काय करणार.
त्याच्यापेक्षा आपण काळजीच घ्या ना की प्रत्येक पानावर सह्या केलीत की नाही. मग छोट्या छोट्या ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक पेजवर तुमची सही आली पाहिजे, तुमच्या क्लायंटची सही आली पाहिजे. नोटरी केलं चालेल, नाही नोटरी केलं तरीही चालेल, पण प्रत्येक पानावर सह्या पाहिजे, विटनेस पाहिजे. मग आता काय वेळेला काय होतं, एका पार्टीची सही ते विटनेसची नंतर अरे हे विटनेस राहिला का, मग नंतर सही करा. मग काही वेळेला ते डॉक्युमेंट कोर्टात चॅलेंज होतं. मग चॅलेंज होतं, मग ते काय म्हणतात एज ऑफ इंक काय आहे, एज ऑफ इंक तर फ्रेश आहे, म्हणजे मग तुमचं डॉक्युमेंट गेलं. मग हे सगळं टाळायचं तर संपूर्ण अशा क्लॅरिटीनी तुम्ही डॉक्युमेंट करा की तुमचं डॉक्युमेंट कोर्टात कुठल्याही परिस्थितीत स्टँड व्हायला पाहिजे. हे जनरल आपण आता करारनाम्याबद्दल झालं. आता ह्याच्यानंतरचं दुसरं कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपल्याला काय येतं की आपण टर्मिनेशन क्लॉज लिहायला पाहिजे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मध्ये. आता टर्मिनेशन क्लॉज आहे किंवा आपण दावा करायला गेलो की हे अग्रीमेंट मला टर्मिनेट करायचं, मग तुमचं टर्मिनेशनचं क्लॉज जे आहे ते त्या ह्याच्यामध्ये करारनाम्यामध्ये व्यवस्थित क्लॅरिटीने लिहिलं पाहिजे की ह्या तुमच्या ज्या काही टर्म्स ठरले असतील त्या अतिशय क्लिअर शब्दामध्ये स्पष्ट वाचून त्याचा अर्थ सामान्य माणसाला सुद्धा कळेल इतक्या सोप्या भाषेत लिहावं या मताची मी आहे. खूप मोठी फ्लॉरिंग लँग्वेज लिहिली तर ती वाक्य इंग्लिश मधली एक एक पानाचं एक एक वाक्य असतं की ते त्या पक्षकारालाही कळत नाही. मग असं करण्यापेक्षा छोटी छोटी सेंटेन्स करा. मराठीत करायचं तर मराठीत छोटी सेंटेन्स करा, छोटं वाक्य करा की त्या पक्षकाराला काय लिहिलं हे कळलं पाहिजे. मग असं दावा करताना सुद्धा पक्षकाराला जी भाषा येते त्या भाषेत शक्यतो दावा करावा. करार करताना आपल्या पक्षकाराला कुठली भाषा येते त्या भाषेत करार करा आणि मग पक्षकाराला तो वाचायला दाखवा. तर मग ते सगळं वाचणं पक्षकाराच्या लक्षात येतं की काय पाहिजे काय नाही पाहिजे. मग आता आपण आलो टर्मिनेशनला. मग आता तुला करारनामा करायचा आहे, तो करारनामा रद्द करण्याच्या किंवा करारनामा समोरच्या माणसाने जर तो पाळला नाही तर आपण काय करायचं, हे दोन्ही गोष्टी तुमच्याकडे, दोन्ही ऑप्शन्स तुमच्या डॉक्युमेंटमध्ये यायला पाहिजे. म्हणजे कसं की समजा एका पार्टीने करारनामा तोडला तर दुसऱ्या पार्टीला तो करारनामा करून पाहिजे कंटिन्यू. मग तो माणूस आपण काय म्हणतो, बाबा तुला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करायला लागेल. आता स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करायचा असेल मग तुम्हाला टर्मिनेशन क्लॉज बघायला पाहिजे. मग टर्मिनेशन क्लॉज मध्ये तुमची चूक नाहीये, तुम्ही तुमच्या सगळ्या टर्म्स कंप्लीट केलेल्या आहेत आणि ते अग्रीमेंट त्या समोरच्या माणसाने तोडलंय, तर मग तुम्ही कोर्टात जाऊ शकता की मग तुमचं डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे की ह्या गोष्टीवर नमूद केलेल्या अटी व शर्तींचं पालन केलं नाही तर करारनामा रद्द होईल. मग आपण काय करतो अशा वेळेला, करारनामा रद्द करायचं असेल ते नोटीसची प्रोव्हिजन ठेवावी. नोटीसची प्रोव्हिजन ठेवायची कशासाठी असते की समजा एखाद्या माणसाने एक्स माणसाने करारनामा तोडला तर त्या करारनामा ज्या शर्तीने तोडलाय त्या शर्ती त्यांनी कंप्लीट कराव्यात अशी आपण एक नोटीस देतो की पुढे तुम्हाला दावा चालविताना फायद्याचं होतं. मग तुम्ही काय लिहायचं की ह्या कारणाने ह्या गोष्टींचा तुम्ही ब्रीच केलाय आणि तो ब्रीच तुम्ही हे करा, कंप्लाय करा आणि नाहीतर आम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करायला. मग आता तुम्हाला लिहायला गेलं तर समजा तुम्ही लिव्ह अँड लायसन्सचा पण करार केला. लिव्ह अँड लायसन्सच्या करारनाम्यामध्ये तुम्हाला टर्मिनेशनचं क्लॉज टाकायचं. मग तुम्ही काय म्हणू शकता, आपण म्हणू शकतो 2 महिन्याचं लायसन्स फी दिली नाही, 3 महिन्याची लायसन्स फी दिली नाही, राहायला दिलंय तुम्ही धंद्यासाठी वापरताय किंवा तुम्हाला एकाला राहायला दिले तुम्ही तिथे अजून 10 माणसं ठेवली. अशी वेगळी वेगळी कारण. मग तुमची सगळी करारनाम्याची ऑब्जेक्ट काय आहे तो वरती बघून त्याच्याप्रमाणे तुम्हाला खालचं टर्मिनेशनचं क्लॉज लिहायला पाहिजे. आता टर्मिनेशनच्या क्लॉज मध्ये तुम्हाला 2 ऑप्शन द्यायला लागतात. एक तर स्पेसिफिक परफॉर्मन्स मागायचं असेल तर, आणि समजा स्पेसिफिक परफॉर्मन्स होऊच शकत नाही मग काय करायचं, मग तुम्हाला नुकसान भरपाई तर मिळाली पाहिजे. मग नुकसान भरपाई मिळायची असेल ती नुकसान भरपाई कॅल्क्युलेट कशी करायची. आता काही वेळेला कसं होतं, आपण उत्साहाच्या भरात काहीच्या काही आकडे लिहून टाकतो एवढी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पण मग ती तर तुमची कोर्टात गेल्या की ती नुकसान भरपाई टिकत नाही. मग कशी नुकसान भरपाई असावी, जी रिझनेबल असावी. मग त्या नुकसान भरपाईमध्ये आपण काय म्हणतो, बऱ्याच वेळेला तुम्ही आता मी तुम्हाला सजेस्ट करेन की आपले याचे 73, 74, 75 हे 3 सेक्शन आहेत. ते सेक्शन तुम्हाला काय म्हणतात की तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळू शकते. मग तुम्ही तुमचे ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्टला धरून कॅल्क्युलेट करा ना की मला किती मिळेल. आता समजा मी 2 करोड रुपये दिले, 2 करोड रुपये दिले प्रॉपर्टी विकत घ्यायची. मग आता 2 करोड तर माझे अडकले. मग मग तुम्ही नुकसान भरपाई कशी मागू शकता. मग त्याच्यात लिहायला पाहिजे तुम्ही की जर समजा हा करारनामा तुम्ही तोडला आणि अल्टरनेटिव्हली आम्हाला डॅमेजेस मागायची वेळ आली तर हे 2 करोड रुपये प्लस त्याच्यावर इंटरेस्ट आणि परत जे काही
नुकसान त्याच होईल पैसे अडकल्यामुळे, हे पण तुम्ही लिहू शकता. त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये त्यांनी काय म्हटलंय, इनडायरेक्ट लॉसेस तुम्ही मागू शकत नाही, हडले बिनजडली तुम्ही बघितलं तर. पण जे तुम्ही नोटीस करून दिले समोरच्या माणसाला, त्याच्या ह्याच्यात आणून, नजरेत आणून दिले, ते तुम्हाला डॅमेजेस मागता येतात. मग आपण याच्यात म्हणू शकतो की ही प्रॉपर्टी मी आता विकत घ्यायची ठरवली आहे, ही विकत घेऊन मी हे डेव्हलप करून बांधणार आहे, किंवा ह्यांना विकणार आहे, समोरच्यांना विकणार आहे, किंवा मी तिथे धंदा करणार आहे, मी व्यवसाय करणार आहे, तर मी माझे एवढे पैसे तिथे अडकवले आणि एवढे पैसे माझे गुंतून राहिले, माझे फ्युचर बिझनेसचा प्रॉस्पेक्ट गेला, तुम्ही जरा कॅल्क्युलेट करून आपण लिहू शकतो. मग काही वेळेला आम्ही काय सजेस्ट करतो की तुम्ही लिक्विडेटेड डॅमेजेस लिहा. लिक्विडेटेड डॅमेज कोर्टामध्ये जरा चॅलेंज व्हायला अवघड पडतात. मग लिक्विडेटेड डॅमेजेस आपण कसे ठरवतो, दोन्ही पार्टीज मिळून ठरवतात की हे नुकसान, एवढा करारनामा तोडला तर इतकं नुकसान होईल, मग तुम्ही इतकं नुकसान द्यायचं, ह्यानी तोडलं त्याने त्याला तितकं नुकसान द्यायचं. मग असं जर तुम्ही लिक्विडेटेड डॅमेजेस जर करून आपल्याला करता आले, दोघांनी पार्टीला सांगून सेटल करून, तर ते फार चांगलं की तुम्ही त्याच्यातच लिहायचं की प्री इस्टिमेटेड लिक्विडेटेड डॅमेज इतके असतील, एक्सने इतके द्यायचे, वायने इतके द्यायचे. तशी ती मी प्रोव्हिजन करारनाम्यात करू शकता. सो मग करारनाम्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला, एक तर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा राईट द्या. दुसरं, आता काही कारणाने ते होऊ शकत नसेल तर मग कुणी कोणाला नुकसान भरपाई द्यायची आणि कुणी कोणाला किती नुकसान भरपाई द्यायची हे पण आपण ठरवू शकतो. मग जर करारनाम्यामध्ये तुम्ही नुकसान भरपाईचा इश्यू दिला की असे असं नुकसान भरपाई होईल, तरी तुमचं काम होतं. म्हणजे तुम्हाला पुढे जर त्या करारनाम्याप्रमाणे दावा करायची वेळ आली तर ऍटलिस्ट तुमच्याकडे सफिशियंट प्रोव्हिजन असली पाहिजे की तुम्ही व्यवस्थित नुकसान भरपाई मागू शकता. आता हे ढोबळ मानाने मी तुम्हाला एक पॉईंट सांगते. आता त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला कसं, करारनामा तोडायचं, मग काय आली अट, नोटीस द्यायला पाहिजे. नोटीस द्यायला पाहिजे म्हणजे काय करायला पाहिजे, मग आता त्याच्यामध्ये आपण असं लिहितो की नोटीस द्यायची. आता सध्या आपण ईमेलवर नोटीस देऊ शकतो, व्हॉट्सअपवर नोटीस देऊ शकतो. मग आता हे जर तुम्हाला कोर्टात साबित करायचं असेल तर साधी गोष्ट ना, तुम्ही करारनाम्यात लिहा की नोटीस द्यायची. नोटीस कशी द्यायची, मग आम्ही लिहितो की नोटीस, मग एक्सनी वायला नोटीस द्यायची असेल तर ह्या पत्त्यावर द्यावी, ह्या फोन नंबर, ह्या व्हॉट्सअप मेसेजवरती द्यावी, ह्या ईमेलवर द्यावी, ह्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टने द्यावी. हे सगळे आपण मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ नोटीस आपण म्हणतो, ते सगळे तुम्हाला तुमच्या अग्रीमेंटमध्ये कव्हर करायला पाहिजे. आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही जर कोर्टात दावा केलात तर त्या पत्त्याप्रमाणे देऊ शकता. आता मध्येच पत्ता कोणी बदलला तर काय प्रोव्हिजन. मग आम्ही काय करतो, करारनाम्यामध्ये लिहितो की जर कुठल्याही पार्टी एक आपला पत्ता बदलला तर दुसऱ्या पार्टीला लेखी कळवायला पाहिजे की माझा पत्ता बदललाय. नसेल तर जो पत्ता करारनाम्यातला आहे तो पत्ता सर्व्हिसला कन्फर्म करण्यात यावं. मग आपण असं नोटीसच्या पत्त्याची प्रोव्हिजन करून ठेवली तर ते खूप चांगलं होतं. आता त्याच्यानंतर काय वेळेला कसं होतं की करारनामा एक करतात, मग दुसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणतात तिसरं असं तर ठरलंच नव्हतं करारनाम्यात लिहिलेलं. मग काय करायला पाहिजे, तर तुमच्या करारनाम्यामध्ये एक स्पेसिफिक अट घालायला पाहिजे. स्पेसिफिक लिहायचं की आमच्या दोघांमध्ये जे काही ठरलं आहे ते सगळं एंटायर अंडरस्टँडिंग ह्या अग्रीमेंटमध्ये आहे, आणि ह्या अग्रीमेंटमध्ये जे लिहिलं नाही ते ठरलं नाही. म्हणजे काय की थोडक्यात जे त्या दोघांमधलं जे अंडरस्टँडिंग आहे ते सगळं ह्याच्यात लिहिलेलं आहे, की मग तुमच्या अग्रीमेंटला व्हॅलिडिटी कशी येते की नाही, ह्याच्यापेक्षा वेगळं काही ठरलं नाही. मग ह्याच्यापेक्षा वेगळं ठरलंय असं म्हणायचं असेल तर बर्डन समोरच्या माणसावर जातं. म्हणून मग आम्ही काय लिहितो की व्हॉट एव्हर अग्रीड बिटवीन द पार्टीज, एंटायर अंडरस्टँडिंग इज इन द अग्रीमेंट. आता परत मग त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक प्रोव्हिजन ठेवायला लागते. कशाची, की तुम्हाला मॉडिफाय करायचं वाटलं काही टर्म्स होऊ शकतात की मॉडिफाय करायचे, मग त्याच्यात एक प्रोव्हिजन तुम्ही ठेवायला पाहिजे मॉडिफिकेशनची. मग त्याच्यात तुम्ही काय लिहायला पाहिजे की पार्टीजला ह्या ज्या टर्म कंडिशन्स आहेत त्याच्यात दुरुस्ती करता येईल. पण मग ही दुरुस्ती कशी करायची, मग ही दुरुस्ती करण्यासाठी तुम्ही वेगळे डॉक्युमेंटच करायला पाहिजे. आणि ह्याला जे दुरुस्तीचे डॉक्युमेंट केले त्या दुरुस्त डॉक्युमेंट मधल्या टर्म्स मग बंधनकारक राहते. म्हणजे मग आता परत दुसऱ्याला असं म्हणता येणार नाही की तोंडी हे ठरलंय आणि लेखी हे ठरले. आणि मग जर तुम्ही तोंडी काही वेगळे ठरले असं म्हणलं तर सगळं बर्डन येतं मग तुमच्यावरती सिद्ध करायचं. म्हणून मग त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशनचा एक क्लॉज टाकून दिलात की आमच्या दोघांमध्ये हे ठरले तरी तुमचा करार हे होऊ शकतो, तुम्हाला करारमध्ये ती प्रोव्हिजन होऊन जाते. आता पुढचं मग काही वेळेला कसं होतं की आपण आर्बिट्रेशनचं क्लॉज लिहायचे की नाही. आता काही वेळेला बऱ्याच लोकांना आर्बिट्रेशन लवकर निकाल लागतो, लवकर होतं, म्हणून मग आपण मोठी जी अग्रीमेंट्स असतात, छोट्या अग्रीमेंटच्या बाबतीत नाही पण मोठ्यामध्ये बऱ्याच वेळेला कॉर्पोरेट दोन्ही क्लायंट्स असतील तर मग ते लोक म्हणतात की नाही बाबा तुम्ही लिहा आर्बिट्रेशन क्लॉज.
मग त्याच्यामध्ये तुम्ही आर्बिट्रेशनचं क्लॉज टाकलं पाहिजे. मग त्या आर्बिट्रेशनचं क्लॉज टाकताना सुद्धा त्याच्यात किती गोष्टी, त्यात किती वेगळ्या वेगळ्या बाबी. सोल आर्बिट्रेटर असू शकतो, पॅनल ऑफ आर्बिट्रेटर असू शकतं. आता पॅनल ऑफ आर्बिट्रेटर म्हटलं की खर्च वाढला, म्हणून मग आम्ही सजेस्ट काय करतो, सोल आर्बिट्रेटरला जा. मग तर सोल आर्बिट्रेटर कोण राहणार, ह्याच्याबद्दल पुन्हा वाद होऊ शकतात. म्हणून दोघांच्या कन्सेंटनी सोल आर्बिट्रेशनचं नाव पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता. म्हणजे मग सोल आर्बिट्रेशन राहील, हाच आर्बिट्रेटर राहील, किंवा मग कोर्टाने डिसाईड केलेला आर्बिट्रेटर राहील. मग त्याच्यात तुम्ही लिहू शकता की आर्बिट्रेशन प्रोसिडिंग्स ह्याच ठिकाणी होती. प्लेस ऑफ आर्बिट्रेशन आपण टाकू शकतो. तुम्ही लिहू शकता की आर्बिट्रेशन प्रोसिडिंग मराठीत होईल, इंग्लिशमध्ये होईल, तसे तुम्ही प्रोव्हिजन घालू शकता, ते घालायला पाहिजे. आता ज्युरिस्डिक्शनचा हा सगळ्यात क्रिटिकल इश्यू येतो मूवेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत नाही, पण आपण जर मूवेबल प्रॉपर्टीचे काही डॉक्युमेंट्स करत असाल तर तिथे ज्युरिस्डिक्शनचा इश्यू येतो. म्हणजे कुठे की मी माल इथून नाशिकला सप्लाय करते किंवा झाशीला सप्लाय करते, मग ज्युरिस्डिक्शन कुठे येणार, तर ज्या 2-3 कोर्टांमध्ये ज्युरिस्डिक्शन येऊ शकतं त्यातलं कुठलंही एक ज्युरिस्डिक्शन तुम्ही कन्फर्म करू शकता. सो मग तुम्ही अग्रीमेंटमध्ये काय लिहायला पाहिजे, डिस्प्यूट बिटवीन द पार्टीज, द प्लेस ऑफ वेन एव्हर देअर डिस्प्यूट अराइज, द पुना कोर्ट विल हॅव द ज्युरिस्डिक्शन किंवा नाशिक कोर्ट विल हॅव द ज्युरिस्डिक्शन. सो तुम्ही म्हणू शकता त्या तुमच्या अग्रीमेंटमध्ये की ह्या कोर्टाला स्पेसिफिक ज्युरिस्डिक्शन राहील. पण स्पेसिफिक ज्युरिस्डिक्शन राहील हे कुठलं तुम्ही कुठलं कोर्ट सिलेक्ट करणार, तर कायदा काय म्हणतो, तुम्ही दोघांनी तिसरं कुठले दिले लिहाल, पण ज्या कोर्टांमध्ये कॉज ऑफ ऍक्शन होऊ शकतं, मग ते 3 असतील 4 कोर्ट असतील, त्यातला एक तुम्ही कोर्ट कन्फर्म करू शकता. म्हणजे मग पुढे डिस्प्यूट झाला तर अरे मला तर बंगलोरला जायला लागेल का, तर ते तुम्ही इथे म्हणू शकता की आमच्या दोघांमधला डिस्प्यूट हा पुण्यातच सेटल. मग आता पुण्यात सेटल झाला की आता ह्या सगळ्याप्रमाणे शक्य तुम्ही ढोबळमानाने तुम्हाला कुठले कुठले येऊ शकतात करारनाम्यामध्ये, फक्त करारनामा आणि कसा करावा आणि करारनाम्याप्रमाणे तुम्ही दावा कसा करावा आणि करारनाम्याप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या विरुद्ध दावा झाला, तुमच्याकडे आला दावा विरुद्ध लढायला, तर तुम्ही काय डिफेन्स घ्यायला पाहिजे हे मी तुम्हाला ह्याच्यात लिहून दिलं. आता काही वेळेला प्रश्न कसा येतो की इंटरेस्टचा प्रश्न आहे, इंटरेस्ट काय लिहायचा, तर तुम्ही तुमच्या अग्रीमेंटमध्ये जर इंटरेस्ट लिहिलात तर फार उत्तम, तो इंटरेस्ट तुम्हाला मिळून जातो. मग नाही तर मग तुम्ही कधी कोर्टात गेलात तर मग ते कोर्टात लिहिलेलंच असतं की काय इंटरेस्ट मिळेल, मग कोर्ट तुम्हाला कोर्टात दिले त्या सीपीसी प्रमाणे इंटरेस्ट येतं, तिथे तो तुम्हाला इंटरेस्ट कमी मिळतो. मग तुम्हाला जास्त इंटरेस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये इंटरेस्टचं क्लॉज घालणं अतिशय जरुरीचं. म्हणून आपण जे मूवेबल प्रॉपर्टीचे जे डॉक्युमेंट्स करतो त्याच्यात ते लिहितात की ह्या तारखेला पैसे देणे, ह्या तारखेला पैसे दिले नाहीत तर तुम्हाला इतका इंटरेस्ट लागेल. तर मग ह्या इंटरेस्टचं क्लॉज सुद्धा तुम्ही त्या पहिल्यांदाच तुमच्या डॉक्युमेंटमध्ये घातलं, इंटरेस्टचा रेट पण लिहून घेतलात तरी तुमचं काम सोपं होतं. की सो परफेक्शनला आपण जे म्हणतो ना तुमचं डॉक्युमेंट जायला पाहिजे, ते असं डॉक्युमेंट केलं तर तुम्ही ते परफेक्शनला जाऊ शकता. सो हे झालं तुमचं करारनामा कसा करायचा. करारनामा कोर्टात ढोबळमानाने कसा दावा तयार करायचा आणि कसा नाही करायचा. आता हे सगळं झालं तर काही वेळेला काय होतं, आता मी परत पहिल्यांदा जाते की दावा नक्की तुमचं अग्रीमेंट कन्क्लूड झालं किंवा नाही. आता नक्की तुमचं डॉक्युमेंट कन्क्लूड झालं, अग्रीमेंट झाले की नाही कन्क्लूड, हे कसं ठरवायचं, त्याला आपण काय म्हणतो ऍक्सेप्टेड प्रपोजल. थोडक्यात म्हणजे ऍक्सेप्टेड प्रपोजल बिकम्स द अग्रीमेंट. आणि मग जे अग्रीमेंट सगळ्या टर्म्स कंडिशन्स कॉन्ट्रॅक्ट ऍक्टच्या फुलफिल करतं ते कॉन्ट्रॅक्ट होतं. मग आता कॉन्ट्रॅक्ट होण्यासाठी आणि मी तुम्हाला आता जे सांगितलं त्याच्याप्रमाणे मग आपल्याला काय बघायला पाहिजे की आपल्या अग्रीमेंटमध्ये या सगळ्या टर्म्स कंडिशन. आता प्रपोजल मी तुम्हाला प्रपोजल दिलं, आता प्रपोजल दिलं तर प्रपोजल मध्ये काय गोष्टी असायला पाहिजेत, प्रपोजल कुणाला द्यायला पाहिजे, दिस इज द बिगिनिंग. सो तो तुमच्या दाव्यामध्ये किंवा तुम्हाला करताना दावा तयार करताना किंवा तुमचा करारनामा ड्राफ्ट करताना मग तुम्हाला प्रपोजलचं म्हणून आपण प्रिअम्बल मध्ये लिहितो की बाबा वादीला हे कुठल्याही पक्षकाराला ह्या प्रॉपर्टीची गरज होती किंवा त्याला ह्या सर्व्हिसेस पाहिजे होत्या किंवा त्याला हे गुड्स पाहिजे होते, म्हणून तो विकणाऱ्या माणसाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला, विकलेल्या माणसाला कॉन्टॅक्ट केला, त्याच्याकडे पण तशाच टाईपचे गुड्स होते, मग तो म्हणतो मी तुम्हाला विकायला तयार आहे. मग आता तुमचं काय आलं, प्रपोजल आलं, त्या प्रपोजलला ऍक्सेप्टन्स आलं. आता बऱ्याच वेळेला कसं होतं की मी म्हणते की मी 5,000 रुपयाला घ्यायला आहे, तो म्हणतो नाही ह्याची किंमत 10,000. आता मी प्रपोजल त्याने सांगितलं की मी 10,000 दे, मग मी आता हे तर तुमचं नाही झालं प्रपोजल, कारण ऍक्सेप्टन्स कसा पाहिजे,
अनकंडिशनल अनक्वालिफाईड पाहिजे. आता हा तर कंडिशनल नाहीये, अनक्वालिफाईड आहे. काही ठिकाणी अजून वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स येतात. मग तुमचं अग्रीमेंट काय, हा प्रकार केव्हा येतो? तोंडी अग्रीमेंट मध्ये येतो, की तू ओरली मी असं म्हणलं, तू तसं म्हणलं, हा असं म्हणलं, तू असं म्हणलं. किंवा काही वेळेला ईमेल एक्सचेंज असतं, पत्राचे एक्सचेंज असतात, व्हॉट्सअप मेसेज असतात. मग ह्या सगळ्यांचं कन्क्लुजन करून आपण असं म्हणू शकतो का, की बाबा मी हे प्रपोजल दिलं होतं, हे प्रपोजल तू ऍक्सेप्ट केला म्हणून हे कन्क्लुडेड कॉन्ट्रॅक्ट झालं. तर आता मग कन्क्लुडेड कॉन्ट्रॅक्टला आम्ही काय म्हणतो, की प्रपोजल विच इज ऍक्सेप्टेड अनकंडिशनली अनक्वालिफाईडली. आता मी जर म्हटलं की तू एका स्ट्रोक मध्ये पैसे द्यायला पाहिजे आणि समोरचा माणूस म्हणतो की मी नाही, तो वेळी 10 लाख दे मी तुम्हाला, तुम्ही म्हणतातच, पण 2 हप्त्यात दे. आता हा ऍक्सेप्टन्स कसा आहे? कंडिशनल आहे, की ही इज नॉट क्वालिफाईड आहे, की ऍक्सेप्टन्स आहे पण त्यांनी काही क्वालिफिकेशन दिली की ह्या 2 गोष्टी व्हायला पाहिजे, त्या 2 ते क्वालिफाईड नाही. मग ते क्वालिफिकेशन झाले तर ते तुमचं अग्रीमेंट फायनल नाही होत. मग ओरल कम्युनिकेशन किंवा ओरल तोंडी किंवा ईमेल कम्युनिकेशननी तुम्हाला जर कन्क्लुडेड कॉन्ट्रॅक्ट झालं आहे असं म्हणायचं असेल तर मग तुम्हाला प्रत्येक ईमेल लिहायला लागतात किंवा प्रत्येक पत्र लिहायला लागतं. आणि मग प्रत्येकल्या ह्या पत्रात ही कंडिशन दिली होती, ह्या पत्रात हे प्रपोजल दिलं होतं, हे कन्सिडरेशन दिलं होतं, मग त्याला हे उत्तर आलं, ह्या उत्तरात त्यांनी ही कंडिशन बदलून मागितली, हे पैसे बदलून मागितले, मग त्याला तुम्ही हो दिलं म्हटलात का तुमच्या पक्षकाराने, त्याला परत दुसरं काउंटर प्रपोजल आलं. सो आता तुम्हाला तुमचं अग्रीमेंट जर सिरीज ऑफ लेटर लिहिलेली आहेत, करस्पॉन्डन्स आहेत किंवा तोंडी सब किंवा व्हॉट्सअप मेसेजेस आहेत, मग हे सगळे तुम्हाला एक पाठोपाठ एक वाचून मग बघायला पाहिजे की येस हे आता ह्या दिवशी हे कन्क्लूड झालं. मग कन्क्लूड झालं तर कुठल्या नक्की टर्म्स कन्क्लूड झाल्या हे तुम्हाला बघायला पाहिजे. मग अशाप्रमाणे जेव्हा जर ओरल किंवा ईमेल कम्युनिकेशन, व्हॉट्सअप कम्युनिकेशन्स वर तुम्ही जर एक करार झाला आहे असं तुम्हाला म्हणायचं असेल तर मग तुम्हाला ते कम्युनिकेशन अतिशय केअरफुली बघायला पाहिजे की बाबा हे कन्क्लूड झालंय. मग कन्क्लूड झाले तर कुठल्या टर्म्सवर कन्क्लूड झाले हे तुम्हाला बघायला पाहिजे आणि मग त्या तुम्हाला सगळ्या टर्म्स तिथे लिहिता यायला पाहिजे. सो ऍक्सेप्टन्स, पहिलं प्रपोजल आलं, ऍक्सेप्टन्स आलं. मग ऍक्सेप्टन्स कसं आहे, कंडिशनली अनकंडिशनली असं धरून तुम्हाला ती थेअरी करायला लागते. सो माझ्यामध्ये हे एवढं सगळं मला आज वाटलं इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये एवढे पॉइंट्स आपण फक्त कव्हर करावेत कॉन्ट्रॅक्ट. तर आता तुम्हाला जर कुणाला ह्याच्याबद्दल काही शंका असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करीन, तुम्ही मला प्रश्न विचारायचे, मी तुम्हाला उत्तर द्यायचं, ते खूप असं वेगळ्याच दिशेने जातं. तर तुम्ही व्हॉट्सअपवर, ईमेलवर मला काही तुमचे प्रश्न विचारले तर जरूर मला विचारा. मला जसा वेळ मिळेल तसं तुमच्या सगळ्या पत्रांना, तुमच्या म्हणजे कम्युनिकेशनला, क्वेश्चन्सला मी उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर सो थोडक्यात आज मी इंट्रोडक्टरी म्हणून फक्त करार हा समोर विषय ठेवून हा तुमचं हे आजचं लेक्चर तयार केलं. तर मला असं वाटलं की आपण ट्रॅडिशनली पुस्तक वाचून, सेक्शन वाचून शिकवण्यापेक्षा हे मी ज्युनियर असताना मला काय काय अडचणी आल्या त्याच्यावरून मी हे तयार केलं आणि आपल्याला सांगितलं. सो सागर, धन्यवाद. आणि शालिनी. My heartfelt thanks to Advocate Kinkar Madam for elaborating concept of Contract Act with its practical approach. आपण या सत्राच्या शेवटात कसे आलो, इतके लवकर आलो ते काही कळलंच नाही. व्हेरी नाईसली इलॅबोरेटेड मॅम. तर ऍडव्होकेट सुरेखा मॅडम यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे पूर्ण टीम अदालततर्फे खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही अशाच आपल्या पुढील मार्गदर्शनासाठी वाट पाहू मॅम. लवकर आम्ही भेटूया. आणि मी जन अदालत संस्थेतर्फे ऍडव्होकेट सागरजी देवसे यांचे खूप आभार मानते की त्यांनी मला आज ही संधी दिली. धन्यवाद. नाउ आय डिक्लेअर द सेशन इज ओव्हर. थँक्यू सो मच.